राम राम विद्यार्थी मित्रांनो, एका मुलाने प्रश्न विचारला, सर शब्द या शब्दाची फोड कशी करावी? लक्षात घ्या, श ला बाहेर काढा, श चा पाय मोडा आणि श मधला अ बाहेर काढा, तयार झालं श. आता जसं दिसतं तसं ब घ्या, ब चा पाय मोडा कारण की ब हे अपूर्ण आहे. मग द पूर्ण आहे, द चा पाय मोडा आणि अ ला बाहेर काढा. अशा पद्धतीने शब्द फोडला जातो. परंतु लक्षात घ्या, पुढचा प्रश्न होता, सर शुद्ध लेखन शब्द कसा फोडावा? आता लक्षात घ्या, श ला बाहेर काढा, श चा पाय मोडा आणि श मधला उ बाहेर काढा. हे झालं शिव. आता इथं प्रश्न पडतो मुलांना की नेमकं ध आधी घ्यायचं की द. आता इथं तर ब आधी घेतलं होतं, पण लक्षात घ्या, इथे द हे अपूर्ण आहे आणि ध हे पूर्ण आहे. म्हणून या ठिकाणी द चा पाय मोडा, ध चा पाय मोडा, नंतर अ ला बाहेर काढा, शुद्ध. पुढे काय आहे? लेखन. ल अधिक ए ले, ख अधिक अ आणि शेवटी काय येणार? न अधिक अ. असं तयार झालंय शुद्ध लेखन.